काय तुमची पण शंकरपाळी तेलामध्ये विरघळते? तर यावर्षी तेलामध्ये नाही तर जिभेवर विरघळणारी शंकरपाळी तुम्ही बनवा. तर त्याच्यासाठी परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याच्यासाठी 4 वाटी मैदा, पाऊण वाटी डालडा किंवा तूप तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे वनस्पती जे तूप असतं तेच मी इथे घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. आणि ह्याचं सगळं पूर्ण जे साखर विरघळेपर्यंत मी याला गॅसवर ठेवलं आणि ते गरम गरमच मिक्सर मी याच्यामध्ये टाकून दिलं. त्याच्यामुळे आपली जे शंकरपाळीला भरपूर असे लेयर्स येतात आणि लगेच मी त्याला लाटायला घेतलं. अजिबात मी त्याला 10-5 मिनिट अजिबात ठेवलेलं नाही. लगेच गरम केलं आणि तेच याच्यामध्ये ओतून घेतलं आणि लगेच शंकरपाळी करायला घेतलं. आणि अशा प्रकारच्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही तुमच्या शंकरपाळ्या करू शकता. मी इथे चौकोनी आकारामध्ये केलेल्या आहेत. तर सगळ्या शंकरपाळ्या मी इथे तयार केल्या आहेत आणि तेल पण एकदम मी असं जरासं जास्त गरम नाही बरं का, थोडंसं नॉर्मल मी तेल इथं घेतलेलं आहे. तर मंद आचेवरच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आणि तळतानासुद्धा झाऱ्यासारखं आपल्याला ह्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होणार आपल्या शंकरपाळीला एकसारखा कलर येणार आणि भरपूर अशा लेयर्स पण सुटणार. तर बघू शकता तुम्ही जे शंकरपाळ्या आहेत त्या वरती आलेल्या आहेत, त्याचा अर्थ की एकदम हलक्या फुलक्या त्या झालेल्या आहेत, अजिबात तेल त्याच्यामध्ये बसलेलं नाही. तर बघा किती मस्त शंकरपाळ्या झाल्या आहेत, अगदी हातानं तुटत आहे, त्याचे एवढे लेयर्स झाले आहेत, एक एक तुकडासुद्धा त्याचा पडत आहे. तर तुम्हालासुद्धा अशा शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर माझे ज्या सांगितलेलं प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता आणि तुमच्यासुद्धा शंकरपाळ्या अशाच होणार आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.